महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, सध्या खिलार महाराष्ट्राची शान चॅनलची टीम जिल्हा कोल्हापूरमध्ये आहे. म्हणजे जिल्हा कोल्हापूरमधील खेडे हे गाव आहे, तालुका शाहूवाडी येतं. आज तसं पाहायला गेलं तर चॅनलच्या माध्यमातून आपण फिरत असताना चॅनलचं काम कमी पडते, पण आज या शेतकऱ्यांचं काम हे सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. वडील असतील, आजोबा असतील, हे परंपरागत चालत आलेलं आपला दुग्ध व्यवसाय असेल, त्याचबरोबर आपला देशी वंश सांभाळणं असेल, हे काम हे शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत. आणि आज आपण या शेतकऱ्यांचं स्वागत करूया चॅनलवरती. दादा नमस्कार. चॅनलवरती स्वागत आहे. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि कुठे आहे हा गोठा ही माहिती द्या. माझं नाव समिंदर शंकर जाधव, राहणार शित्तूर वारून, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. पण आम्ही आता इथं खेड्यामध्ये जमीन घेऊन इथं गोठा वगैरे बांधलेला आहे. आता थोडंसं आम्हाला येताना आज आम्ही तुमची थोडीशी माहिती पण आम्ही तुमची जाणून घेतली. कुस्ती क्षेत्रामध्ये पण बरंचसं तुम्ही तुमचं काम केलं आहे, ते खेळलेले आहेत कुस्ती. थोडंसं आम्हाला तुमचं कुस्ती क्षेत्रातलं कार्य कशा पद्धतीने सुरुवात झाली, काय झाली, ती माहिती द्या आम्हाला. कुस्ती म्हणजे आमच्या घरात कोण कुस्ती नव्हतीच पूर्वी. आमचं वडील मिलिटरी मॅन. मग थोडी आवड होती थोडीशी. नंतर गावात मी जायचो तालमीत. नंतर मग म्हटलं कोल्हापूरला घालूया मग. कोल्हापूरला गेल्यानंतर मग हळूहळू प्रगती झाली. महाराष्ट्राला वगैरे मेडल आहेत. 2007ला मग कामगार केसरी आहे. आणि सलग 3 वर्ष 85 किलो कामगार केसरीला पहिला नंबर आहे. ओके. होय. आता कुस्ती क्षेत्रातलं तुम्ही काम करत असताना त्यावेळेस पण घरी देशी गोवंश किंवा हे दुग्ध व्यवसाय तुमचा तेव्हापासून वडिलांपासून आहे? पण आमचं काय होतं, म्हशी होत्यात घरी, गाया वगैरे काय नव्हत्यात. आणि एक शेतीच्या कामासाठी बैल असायचं. आमचं चुलते बाबूराव जाधव, मग ती बघायचे बैलांचं शेतीचं वगैरे. त्यानंतर त्यांचं चिरंजीव शामराव जाधव, मग ती एक बैल घ्यायचे, तर आम्ही एक बैल आम्ही शेतीची कामं आम्ही करून घ्यायचो. आता कुस्ती क्षेत्रामध्ये हे करत असताना दूध पिणं किंवा दूध आहारासाठी तुमचं मुख्य हे असायचं. तर देशी गाईचं दूध हे तुमच्या दृष्टीने, एका पैलवानाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे? महत्त्वाचं आहेच, पण जास्त करून देशी गाय दूध देण्यास जरा त्रासदायक आहे. मग म्हशीचं दूध जास्त करून वापरलं जातं. जेवढं पाहिजे तेवढं खिलारापासून आपल्याला दूध भेटत नाही. आता नवीन आता आपण गायांचं बघतोय, 10 लिटर 12 लिटर दूध देणारे आहेत गाया. अजून तसं आपल्याकडे ब्रेडिंग, आम्ही त्या तयारीत आहे, ब्रेडिंग करायच्या तयारीत. तसं काय आमचं अजून झालेलं नाही. आता सध्या आपल्याकडे ज्या खिलार आपण पाहतोय, 2 लहान वासरे आहेत, आदतची एक मोठी गाय, हे काय कुठून घेतलेली, कुठल्या बैलाची पैदास आहे? ही मोठी जी गाय आहे ती आम्ही आणली ती खरसुंडीवरून. त्यांची काय पैदास आपल्याला एवढी काय माहिती नाही. ते आपले मित्र आहेत कारव्याचे, त्यांनी आपल्याला आणून दिली ती. मग त्यांची आता 2 पैदास आपल्याकडे झाल्यात. एक ती गाभण असताना एक पटवती, काय आपल्याला माहिती नाही. आता दुसरी पैदास झाली ती युवराज महाडिक, त्यांचा सुंदर, तिची पैदास आपल्याजवळ झाली आता. ओके. आता नुकतंच आम्ही मागं चॅनलवरती तो एक व्हिडिओ टाकला होता आम्ही, आणि बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात तुम्हालाही फोन आले, आम्हालाही फोन करून त्या वासरू देणार का याची मागणी केली जायची. होय. आज एखादा वळू भरणं म्हणजे जातीवंत वळू भरणं, त्या किती फायदेशीर आहे एखाद्या शेतकऱ्याच्या दृष्टीने, आर्थिकदृष्ट्या पण, आणि त्याचं नाव जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये होते, हे काय किती फायदेशीर आहे? जातीवंत वळू भरल्यानंतर जी क्वालिटी म्हणतो ती क्वालिटी पडते, आणि पैदास म्हणा, त्याची हिस्ट्री राहते सगळी आपल्याजवळ, आणि चांगल्या गोष्टीची वासरं बी चांगली पडून जातात का नाही. आता ह्या गोठ्यामध्ये इतर गोवंश किती प्रमाणामध्ये, काय संख्येने? आता आपले बारीक सारीक एक 18 आहेत. आणि मग वैरण खुराक काय नियोजन असतं, आणि दूध किती लिटर जमतं? दूध आपलं आहे आता 120 लिटर आहे. मग आम्ही कडबा वगैरे वाळका विकत घेतो, आणि 2 एकरमध्ये आम्ही हे लावलेलं आहे, हत्ती घास लावलेला आहे, त्यामध्ये होऊन जाते. आता ह्या तुमच्या खुराक म्हटलं तर आम्ही खपरी देतो, आणि खाद्याला गोळी आणि मुरघास वगैरे आम्ही स्वतः शेतातले मारून ते एक वापरतो. आता तुमच्या ह्या परिसरात काय पद्धतीची शेती किंवा पीक घेतलं जातं? आमच्या जास्त परिसरामध्ये ऊस, मका आणि भात हे जास्त प्रमाणात 3 पिकं घेतली जातात.
आता भविष्यामध्ये हा गोवंश वाढीचं नियोजन किंवा दुग्ध व्यवसाय काय दृष्टीने वाटचाल आहे आपली, की काय पुढे अजून नियोजन करणार आहोत आपण मोठ्या पद्धतीने? आमचा असा प्लॅन आहे की हे जर्सी कमी करायचं आणि खिलारचं संगोपन जास्त वाढवायचं असं आमच्या डोक्यात आहे. मग जर्शी कमी केलं आणि खिलार वाढवत गेलं तर मग आर्थिक तिथं नियोजन आपलं कसं, तुम्ही तो ताळमेळ बसू शकेल का त्या दृष्टीने? बसू शकेल, काय अडचण नाही. खिलार संगोपन केल्यानंतर काय आर्थिकदृष्ट्या माणूस प्रबळ होणारच, कारण खिलार संगोपनात ताकद भेटते आणि चांगलं आहे ते. मग आर्थिकदृष्ट्या आपण असं म्हणूया का की होणारी कालवड किंवा खोंड ह्या विक्रीतून आपण आर्थिक नियोजन हो, तसं पण आर्थिकदृष्ट्या आपण करू शकतो. आणि ज्याच्या घरी गाय आहे त्याला काही कमी पडत नाही, हे आम्हाला चांगला अनुभव येत चाललेत. आता एवढा मोठा गोठा आहे, सगळ्या गायी वैल आहेत, तर ह्याच्यातनं मग मॅनपॉवर कसं नियोजन असतं इथं दिवसभराचं? आमचे 2 पुतणे आहेत, सनी जाधव आणि किरण जाधव. हीच दोघं बघतात आणि जर त्यासनी काय वाटलं तर आम्ही घरगुती येऊन आणि मदत करतो. आणि आता ह्या तुमच्या परिसरामध्ये किती प्रमाणात देशी गोवंश आहे का? प्रमाण म्हणजे जुन्या काळात थोडंसं तुमचा जर विचार केला, जुन्या काळात प्रमाण जास्त होतं, पण अलीकडं कमी झालं. पण आता हे शर्यतीमुळं थोडं थोडं वाढायला लागलं. म्हणजे शर्यत बंदी उठल्यामुळे वाढायला लागले. मग आता ह्या तुमच्या भागात आता तसं पाहिलं गेलं तर आता ह्या गायीसाठी परत वळू भरत असताना कुठला वळू? आता पहिला त्या महाडिकांचा भरला आपण, आता परत पुढचं नियोजन काय आहे? आता जे टॉपला जे वळू असतील, नंबर वगैरे बसलेले आहेत, तेच आम्ही शोधून भरवणार. म्हणजे मग वळू भरायची वेळ आली तर गाय लांब किती किलोमीटर न्यायची वेळ आली तरी आम्हाला जावं लागतं बघा, कराड किंवा इस्लामपूरला जावं लागतं. मग आमचा एक 5,000 रुपये खर्च होऊन जातोय. पण आता जर ह्या तुमच्या जवळपासच्या परिसरात, शेजारच्या पाजाराच्या गावात 5-10 किलोमीटरमध्ये जर एखादा वळू आला तर गोवंश अजून वाढेल? 100%. चांगली पैदास तयार झाल्यानंतर मग 100% वाढून जाणार. आपल्या भागात तसं काय वळू वगैरे काय नाही. कराड किंवा इस्लामपूर, सातारा हे अशाच ठिकाणी आहेत वळू. आता कुस्ती क्षेत्रामध्ये पण आहे, दुग्ध व्यवसाय आहे, देशी गोवंश सांभाळतात, त्या दृष्टीने महाराष्ट्रातील तरुणांना काय संदेश देता की काय केलं पाहिजे त्यांनी? प्रत्येक घरी एक तरी गाय असावी. ज्यांना जास्त जमत नसेल एक तरी त्यांनी गाय पाळावीच, हे सांगू इच्छितो. आणि व्यायामाच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये? व्यायाम हा शरीराला पाहिजेच. आणखी जर कुस्ती क्षेत्रात असल्यानंतर कुस्ती क्षेत्रात तुमचं नाव पण होतं आहे, शरीर पण तुमचं चांगलं होतं, आणि घरची जी मुलं आहेत म्हणा आपले, त्यासनी पण ते छंद राहतोय. म्हणजे शरीर जपण्याचा म्हणा, आरोग्य जपण्याचा ते छंद राहतोय, खाण्यापिण्याचं म्हणा. त्यामुळे व्यायामाचा छंद असलेलं हे चांगलंच आहे. तुम्ही मग शेती, पैलवानकी क्षेत्र आणि याच्या व्यतिरिक्त पण काही सर्व्हिस किंवा असं काही करता? हां, मी विनवर्ल्ड कंपनी इंडिया लिमिटेड पवनचक्की आहे, तिथं मी जॉबला आहे. जॉब करणं, घरचं हे सगळं सांभाळणं आणि ह्या सगळ्या ताणतणावातून देशी गोवंश असल्यावर काय वाटतं? म्हणजे गोठ्यामध्ये असल्यावर एक किती बी तुम्ही कट्टा आला, जरी तुम्ही एकदम बोर झाला तर तुमच्या गोठ्यात आल्यानंतर देशी गायवर अंगावरून हात फिरलं आणि जरी तुम्हाला अंगाला चाटलं तरी ते अंगातली कट्टाळा वगैरे जाणार आणि तुम्ही फ्रेश होणार. म्हणजे तो एक फरक जाणवतो. हो, फरक जाणवतो. मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून एक सुंदर मुलाखत आपण या शेतकऱ्यांची घेतली. आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम किती महत्त्वाचा आहे, देशी गोवंश प्रत्येकाच्या दारात असलं पाहिजे हे पैलवानांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा नाव नोंदणीचा फॉर्म आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे. आता तुम्ही सांभाळलेला गोवंश चांगल्या प्रकारचे वळू भरताय, त्याचबरोबर चांगली पैदास ब्रीडिंग घेत आहे आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त लांब जाऊन देखील तुम्ही गायी भरण्याचा प्रयत्न करताय. तर ही सगळी तुम्ही शेतकऱ्यांची मेहनत, पर त्याचबरोबर कुठल्या प्रदर्शनामध्ये गेल्यानंतर तिथे क्रमांक आला, ह्या सगळ्याच्या नोंदणी या पुढील हजारो वर्ष राहण्यासाठी तुम्हाला मायक्रोचिप बसवणं गरजेचं आहे. ती आपण बसवायला चालू केली, ती अवश्य बसवा. खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला एकदा नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव समिंदर शंकर जाधव, राहणार शित्तूर तर्फ वारून, तालुका शहावाडी, जिल्हा कोल्हापूर.
माझा नंबर फोन नंबर 9850 58 60 63. तर म्हणजे अशा प्रकारे आज ही सुंदर मुलाखत पाहिली. दावणीला जातीवंत गायी असतील आणि त्याच्या 2 कालवडी आज आपण पाहतोय. आणि आज तसं पाहायला गेलं तर गायींना कालवडींना सर्वात जास्त प्रमाणात मागणी पाहायला मिळते. कारण शेतकऱ्यांना त्याचं योग्य ब्रीडिंग करून त्याचं आर्थिक गणित बसवणं किंवा गोठ्यामध्ये आज ह्या मालकांनी या पैलवानांनी एक सर्वात मोठी गोष्ट सांगितली ती नमूद करण्यासारखी की पुढील भविष्य काळामध्ये आम्ही खिलार वाढवत जाऊ आणि जर्सी कमी करत जाऊ. याच्यातलं त्यांनी गणित कशा पद्धतीने बांधत पुढे जातील पुढील काळामध्ये आपण नक्कीच अजून एक मुलाखत त्या काळामध्ये नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू. आणि देशी गोवंश जास्तीत जास्त एक तरी देशी गोवंश सांभाळा. मला खूप खूप धन्यवाद. नमस्ते, धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्र